दादा नमस्कार. नमस्कार. हे कुठलं गाव आहे दादा? हे अंजनावळे लवळी वस्ती. कुठल्या गटात मोडतं हे? तांबेपाडळी. अच्छा, तांबेपाडळी गटामध्ये निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. झेडपी पंचायत समिती निवडणुका पुढ्यात आहेत आणि उमेदवार देखील दोन्ही उमेदवार बलाबली एकच आहे. परंतु या तुमच्या गावामध्ये किंवा तुमचं या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांची काही कामं असतील किंवा कामं झालेली आहेत, काय आहे नक्की या ठिकाणचा कौल? आता या ठिकाणचं कौल म्हणत मागील 15-20 वर्षाच्या काळामध्ये साहेबांनी जेव्हा जिल्हा परिषद होते साहेब, तेव्हा छोटी मोठी कुठं जोड रस्ते, काही ताडपत्र्या लोकांना गिरणी, काही शिलाई मसनी वगैरे त्यांच्या पद्धतीनं. आता या डवळी वस्तीला आयुष्याला लाईट नव्हती, ती लाईट त्यांनी आणली. अशी छोटी मोठी कामं त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेली आहेत. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत. जो आडोशीचा जो रस्ता आहे तो साधारणतः मागच्या 1 वर्षभरापासून आम्हाला माहिती आहे. तो रस्ता तसाच आहे, अजूनही तसाच आहे, जायला यायला रस्ता नाहीये. ह्या समस्यांकडे तुम्ही ह्या समस्या कधी घेऊन गेलात या नेत्यांकडं? पंचायत समितीचे असेल, जिल्हा परिषद असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, यांनी कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय का? सोडवण्याचा प्रयत्न म्हणजे साहेब त्या कामात सध्या बिजी आहेत. म्हणजे तो जो इथं समोर थोडासा जोड रस्ता झाला ना करून तो साहेबांच्या माध्यमातून झालाय आणि या रस्त्यासाठी साहेबांनी प्रस्ताव दिलेलाच आहे, तो मंजूर आहे. पण काम कधी होईल आपल्याला नेमकं सांगता येणार नाही. गटामध्ये जिल्हा परिषदला लेडीज आरक्षण पडल्यामुळे त्यांच्या सुनबाई या ठिकाणी उभ्या आहेत. हो, माहिती आहे. कसं बघता यांच्याकडं? नाही, माहिती आहे चांगली. आता तिने 10 वर्ष जवळजवळ सरपंच पद भूषवले केवडेगावचं. अनुभव आहे, शिक्षण आहे, उच्च शिक्षित आहे, अनुभवी, समाजात फिरतात, ज्ञान आहे त्यांच्याकडे, पण ज्ञानाची पात्रता आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या सुनीताताई बोर्डे ह्या पण जनतेमध्ये आता मागील 2-3 वर्षापासून येत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, लोकशाही आहे, प्रत्येकाला शेवटी स्वातंत्र्य आहे, संविधानाने दिलेला हक्क आहे, निवडणूक लढवण्याचा त्यांना पण अधिकार आहे. तुम्ही देवराम लांडे यांचं एवढं कौतुक करताय, तुमच्यासाठी देवराम लांडे यांच्याकडून काय झालेलं नाही? काय स्कीम वगैरे दिलेली तुम्हाला? आता ही ताडपत्री समोर मी भात जोडतोय ना, की त्यांनी दिलेली आपल्याला पीठ गिरणी पण त्यांनी. आज ही ताडपत्रीमुळे आमचं कसं तरी भाताचं काम व्यवस्थित चाललंय. आता खळे करायला या वर्षी तुम्हाला सांगतो पावसानं सगळे ती खळ्यांची अवस्था बेकार केली. आता ही ताडपत्री बघा किती महत्वाची ठरली आज वेळेला. आता 4-5 वर्ष झालं ताडपत्रीचा कार्यक्रम, गिरणी दिली आपल्याला, पीठ गिरणी दिली आणि छोटी मोठी कामं केली त्यांनी आपल्यासाठी. सुनीता बोराडे यांची पण भरपूर काम आहेत, आता लोकांमधून त्यांना पण प्रतिसाद मिळतोय, याबद्दल काय मत आहे? शेवटी लोकशाही, लोकांच्या मनाची भावना वेगळी, प्रत्येकाची भावना वेगळी, ज्याचा त्याचा कौल, ज्याच्या त्याच्या शेवटी प्रत्येकाची इच्छा असते. काय ज्यांनी कामाची हे केली त्यांच्या पद्धतीने त्यांना लोक मतदान करणं, ज्याची त्याची प्रत्येकाची अपेक्षा आहे ना. देवराम लांडे यांनी कामं केली, तशाच त्याच्या सुनबाई कामं करतील का? करतील ना, का नाही करणार? आता शेवटी सुनबाई जरी उभ्या असतील, त्या जरी निवडून आल्या तरी शेवटी अध्यक्षच काम पाहणार जिल्हा परिषदला, असं काम तेच बघतील ना. देवराम लांडे हे पहिल्यापासून राजकारणात आहेत, परंतु आज 20-25 वर्ष झाले तुमच्याकडे याला आता रस्ता नाही. तुम्ही बोलताय जोड रस्ता झाला, परंतु आम्ही आता ज्या रस्त्याने आलो तो रस्ताच व्यवस्थित नाहीये, याबद्दल काय सांगाल? याबद्दल आता सांगायचं म्हणलं तर शक्यतो आम्ही बरेच वेळा त्यांच्या कानावर 100% आता ते रस्ता करतील. परंतु मग याच्या आधी का नाही गेला? आता इलेक्शन आले, आता बोलतात काम अध्यक्षानेच केली पाहिजे असं आहे बघा. शेवटी आमदाराच्या हातात आहे, खासदाराच्या हातात, त्यांनी पण हे रस्ते केले पाहिजे ना. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी त्यांची कामं भरपूर केल्यात. आता आमदारांना पण ही आपल्या ग्रामपंचायतून त्याचा पण ठराव दिला ग्रामसभेकडून, मग आमदारांनी पण ही कामं करायला देतात. बँके साहेबांकडे देतात, शरद सोनवणेकडे देतात. प्रत्येक गोष्ट जिल्हा परिषद कोणी एवढं होऊ शकत नाही. परंतु समजा एखादा व्यक्ती आजारी जर पडला, आडोजी सारखं गाव आहे, तुमचं गाव आहे, मग त्यावेळेला काय करता तुम्ही? त्यावेळेला काय नाही, पर्याय तिथून पायी जावं लागतं आणि इथं गाडी द्यावं लागते. गाडी इथे येते ना. परंतु बिकट परिस्थितीच ही, बिकट परिस्थिती, सत्य परिस्थिती नाही, ही आहे ना वस्तुस्थिती. मग आता जर माई लांडेंचं तुम्ही नाव घेताय, त्यांना जर निवडून दिलं तर ते रस्ता करणार? करतील. तुम्ही शब्द घेतलाय त्यांच्याकडनं? नाही, करतील ना, करतील. आम्ही भांडून घेऊ त्यांच्याकडून करून. नाव घेतलंय, काय केलं तुमच्या गावासाठी त्यांनी? गावासाठी नाही मी सांगत, तुम्हाला सांगतो सामान्य माणसाला, गोरगरीब जनतेला, मजूरदार आले ना आज फक्त अध्यक्ष साहेबांची गरज. त्याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आज जो तुमच्या समोर मी बोलतो ना मीडिया समोर, तो अध्यक्ष साहेबांमुळे मी आज इथं जिवंत म्हणून बोलतोय. त्याचे कारण सांगतो तुम्हाला. आमच्या घरामध्ये 5 जणांना जेवणामधून विषबाधा झाली. किती? 5 लोकांना. मला सांगा, 5 लोकांचा जर खाजगी दवाखान्यात खर्च म्हणला असता तर आमच्याकडे एवढे पैसे आले असते कुठून? शेवटी आम्ही पर्यायी खाजगी दवाखान्यात गेलो. राहुल पवारच्या इथं 2 मिनिटाचा अवधी राहिला होता माझ्यासाठी. राहुल पवारने सांगितलं तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे न्या. पर्याय नव्हता आपल्याकडं. आम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये नेलं, तिथं पण घेत नव्हते जुन्नरला. साहेबांना फोन केला आम्ही, साहेब आल्या फाट्याला होते मीटिंगमध्ये. त्यांनी फोन केला, आपले कोकरे डॉक्टर म्हणून होते तिथं, त्यांनी त्यांना फोन केला,
साहेब अर्ध्या तासात जुन्नरला आलते. 5 जणांचा प्राण आज आमच्या फक्त साहेबांमुळे वाचले. आज 5 जणांची जीवितहानी वाचवली असेल ती अध्यक्ष साहेबांनी वाचवली. मला सांगा, लाख मोलाचा जन्म दिला, याच्या पलीकडे काय द्यायला पाहिजे? विकास बाजूला, परंतु वैयक्तिक लोकांच्या समस्या अडचणी ह्या अध्यक्ष साहेब सोडवतात. ही सत्य परिस्थिती आहे. त्यांचे तुम्ही उदाहरण जिवंत उदाहरण तुम्ही स्वतः 100%. आणि मी आज त्यांच्यामुळे तुमच्या मीडियाच्या समोर बोलतोय. मीच नाही, माझी मिसेस आहे, आमची 3 मुलं, भावाची मुलगी, माझ्या 2 मुली, मिसेस, अशी 5 लोक होते आमची. आज त्यांच्यामुळे आम्ही जीवित आहे. याच्या पलीकडे काय विकास प्रत्येकाचा? अहो, सामाजिक विकास कोणी करते, पण वैयक्तिक कामच नाही. अध्यक्ष साहेबांनी प्रत्येक लोकांच्या, गोरगरीब जनतेसाठी, भरपूर लोकांसाठी केली. दवाखान्याचा असो, कुठल्या ऍक्सिडेंटचा असो, कुठलाही प्रसंग असो, कार्यक्रमात ते येतातच. कार्यक्रमाच्या बाजूला कार्यक्रम विरहित. आणि दुसरी गोष्ट माहिती का, आता इलेक्शन आले म्हणून कार्यक्रम येतात असाही भाग नाही. ते प्रत्येक वेळेस 24 तास पळत येत असतात, धावतातच ते.